कळमनुरी तालुक्यातल्या भाटेगावमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी ग्रामस्थांची अडवणूक होत असल्याचा आरोप होतोय। ग्रामसेवक मुकुंद घनसावंत यांनी घरपट्टी भरा तरच कागदपत्र मिळतील असं सांगितल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। ग्रामसेवक मुकुंद घनसावंत यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकलेला नाहीये। तर मुख्यमंत्र्यांच्या नावानं आलेली ही नुकतीच योजना आणि संपूर्ण राज्यभरामधून तुफान प्रतिसाद महिलांचा या योजनेला मिळत असताना हिंगोलीमधून आपण ही बातमी पाहतोय। कळमनुरी तालुक्यातल्या भाटेगावमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी जेव्हा ग्रामस्थ अर्ज करण्यासाठी जात असतात तेव्हा त्यांची अडवणूक होते आणि तिथले ग्रामसेवक अत्यंत उद्धट भाषेमध्ये मुकुंद घनसावंत असं त्यांचं नाव आहे, घरपट्टी भरा तरच कागदपत्र मिळतील असं सांगतायत, असा आरोप तिथल्या ग्रामस्थांनी केला आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल झाला। भाटेगाव तालुका कळमनुरी येथील रहिवासी असून मी माझी लाडली बहीण योजनेअंतर्गत लागणाऱ्या रहिवासी प्रमाणपत्राकरिता गेलो होतो। तेव्हा ग्रामसेवक साहेबांनी मला 100 रुपये द्या, नाहीतर रहिवासी प्रमाणपत्रावर सही नाही करत। त्यामुळे मी परत घरी आलो।